जानेवारी-फेब्रुवारी 2026 महिन्यांतील राजकीय सामाजिक घडामोडी. युद्ध, नैसर्गिक आपत्तींचा धोका. भाग 2. या घटना घडणार. राजकीय नेते, कलाकार, लेखक यांच्यासाठी प्रतिकूल काळ. मोठ्या राजकीय नेत्यांच्या मृत्यूच्या घटना. हेलिकॉप्टर, रेल्वे व विमान दुर्घटनांमधून हानी. बर्फवृष्टी व अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत. 17 फेब्रुवारीच्या अमांत कुंडलीमध्ये कर्क लग्न उदित असून अष्टम स्थानात अमावस्या ग्रहण होत आहे. सोबत बुध, शुक्र, राहू असे ग्रह अष्टमात असून सप्तमात मंगळ, प्लुटो, भाग्यस्थानी शनी, नेपच्यून व व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती आहे. अष्टम स्थानी होणारे सूर्यग्रहण मोठ्या नैसर्गिक आपत्तींमधून नुकसान करणारे राहील. या काळात मोठे भूकंप, अवकाळी पाऊस, वादळे यामधून मोठी हानी होण्याची शक्यता राहील. वायुतत्वाच्या राशीतील ग्रहण मोठी हेलिकॉप्टर, विमान दुर्घटना दर्शविते. हेलिकॉप्टर, विमान किंवा जहाज दुर्घटना यांमधून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात दर्शविते. सप्तमातील मंगळ, प्लुटो योगामुळे काही देशांना युद्धाला सामोरे जावे लागेल. युद्ध, अतिरेकी कारवाई, स्फोटक घटना, मोठी रेल्वे वाहन दुर्घटना यामधून मोठी हानी होण्याची शक्यता राहील. लेखक, साहित्यिक, कलाकार, राजकीय नेता यांच्यासाठी जानेवारी व फेब्रुवारी महिना प्रतिकूल असून या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना होण्याची शक्यता राहील. याबरोबर राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूची घटना या काळात संभवते. या काळात मोठी थंडीची लाट किंवा बर्फवृष्टी किंवा अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत होईल. खराब हवामान किंवा धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता राहील. रवी हर्षल केंद्रयोगामुळे राजकीय क्षेत्रात अनपेक्षित बदल या काळात संभवतात. मंत्री, मुख्यमंत्री किंवा प्रमुख पदावरील व्यक्ती यांचे बदल व बदली किंवा बरखास्तीच्या घटना या काळात संभवतात. काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता राहील. मोठ्या व्यक्तींचे राजीनामे या काळात होण्याची शक्यता राहील. या काळात आत्महत्या किंवा अपहरण यासारख्या घटना घडण्याची शक्यता राहील. शुक्र राहू योगामुळे स्त्री वर्ग कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल असून मोठ्या स्त्री किंवा कलाकाराच्या मृत्यूची घटना या काळात होण्याची शक्यता राहील. स्त्रियांवरील अन्याय व अत्याचाराच्या घटना या काळात वाढण्याची शक्यता वाटते. शेअर मार्केट या काळात अस्थिर राहील. मोठे करेक्शन होण्याची शक्यता राहील. सोन्या चांदीच्या भावात घट होईल. रुपयाचे मूल्य घसरण्याची शक्यता असून चलन बदलण्याची शक्यता या काळात राहील. देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम दर्शवितो. मंगळ बलवान असल्यामुळे खेळ व स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल. पोलीस व मिलिटरीसाठी हा काळ अनुकूल असून मोठे अतिरेकी गुन्हेगार मारले जातील. शत्रूवर विजय मिळेल. सीमेवर या काळात तणाव वाढण्याची शक्यता असून युद्धजन्य स्थिती निर्माण होईल. सीमेनजीक घुसखोरांवर मोठी कारवाई होईल. सेना व मिलिटरीची ताकद वाढेल. आधुनिक शस्त्रास्त्रे सेवेत दाखल होतील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन भविष्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.